शांतता, संयम आणि करेक्ट कार्यक्रम हे शब्द ऐकले की सर्वात पहिलं आठवणारं नाव म्हणजे जयंत पाटील। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष असलेले जयंत पाटील हे सध्या चर्चेत आहेत ते सर्वत्र चालू असलेल्या त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांमुळे। जयंत पाटील भाजपात जाणार, जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार, जयंत पाटलांना मोठं मंत्रिपद मिळणार, अशा एक ना विविध बातम्यांचा सपाटा सध्या सर्वत्र सुरू आहे। त्यामुळे जयंत पाटील हे खरंच शरद पवारांची साथ सोडतील का याबाबत सध्या प्रश्नचिन्ह तयार झालं आहे। परंतु दुसरीकडे मात्र जयंत पाटील आपल्याकडे येणार का असा प्रश्न भाजप नेत्यांना केला असता त्यांच्या मनात लाडू फुटायला सुरुवात होते आणि जयंतराव आमच्या पक्षात येणार असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू अशी भावना ते व्यक्त करताना दिसत आहेत। गेल्या काही महिन्यापासूनच वेळोवेळी जयंत पाटील हे भाजपात जाणार याबद्दलच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या। अशातच काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं एक संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं, ज्यामध्ये ते ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना आपल्या पक्षात प्रवेश करण्याबाबत विचारणा करतायत आणि त्यामध्ये त्यांनी जयंत पाटील येणार आहे तू पण ये असं वक्तव्य केलंय। खरं तर या अगोदरची शिरसाट यांची अशोक चव्हाण यांच्या बाबतची भविष्यवाणी ही अगदी खरी ठरली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात शिरसाटांची दुसरी भविष्यवाणी देखील खरी ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसरीकडे या सर्व चर्चांबद्दल प्रतिक्रिया देत असताना खुद्द जयंत पाटील यांनी आपण शरद पवार साहेबांसोबतच नेहमी आहोत आणि भविष्यातही कोणत्याही इतर पक्षात जायचा माझा विचार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे। या सर्व चर्चेनंतर मुळात एक प्रश्न असा तयार होतो की भारतीय जनता पार्टीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार असताना देखील त्यांचा जीव जयंत पाटील यांच्यात का अडकलाय। तसेच अनेक असे ताकदवर नेते त्यांच्यासोबत असताना देखील त्यांना जयंत पाटलांच्या साथीची गरज आहे का असे प्रश्न या निमित्ताने तयार होतात। एकंदरीत याच तयार झालेल्या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तराजूनं प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं कधी जास्त बोलायचं नसतं। अगदी याच उक्तीप्रमाणे जयंत पाटील यांनी संपूर्ण राज्यात आपली स्वतःची एक छाप तयार केली आहे। शांत, संयमी आणि हुशार व्यक्तिमत्व म्हणून जयंत पाटील यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री, ग्रामविकास मंत्री तसेच अर्थमंत्री असा प्रदीर्घ राजकीय अनुभव जयंत पाटील यांचा राहिला आहे। वाळवा इस्लामपूर मतदारसंघाचे गेली 3 दशकं ते प्रतिनिधित्व करत आहेत। 1990 पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती आणि नवनवीन यशाची शिखरे गाठत आज ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ताकदवर नेते बनले आहेत। जयंत पाटील यांचा आजपर्यंत विधानसभा निवडणुकीत कधीही पराभव झालेला नाहीये। आपल्या मतदारसंघातून ते सलग 7 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत। स्वतःच्या सांगली जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात आपलं राजकीय वर्चस्व ठेवण्यात जयंत पाटील हे यशस्वी राहिले आहेत। सर्वसमावेशक नेता म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे। राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं त्यावेळी त्यामध्ये जयंत पाटील यांनी महत्त्वाची अशी भूमिका बजावली होती। तर त्या अगोदर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता तेव्हा जयंत पाटील यांच्याकडे शरद पवारांचा सर्वाधिक विश्वासू नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं आणि पुढे तो विश्वास जयंत पाटील यांनी सार्थ देखील करून दाखवला। पुढे अजित पवार हे महाविकास आघाडीतून बाहेर पडत भाजपामध्ये डेरे दाखल झाले। त्यावेळेस शरद पवारांनी बळ देऊन तयार केलेले अनेक असे राजकीय नेते, आमदार हे अजित पवारांसोबत महायुतीमध्ये गेले। त्यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांचा समावेश होता। परंतु फुटीच्या आणि पक्षाच्या पडझडीच्या काळात निष्ठावंत जयंत पाटील हे मात्र शरद पवारांसोबत अगदी ताकदीने उभे राहिले। तसेच आपल्या कोलमडलेल्या पक्षाला पुन्हा एकदा उभा करण्यासाठी ते कामाला लागले। येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी विजयी निश्चय मेळाव्याच्या माध्यमातून विविध लोकसभा मतदारसंघात दौरे करून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आणि या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा निश्चय देखील त्यांनी याद्वारे केला आहे। एकीकडे हे सर्व चालू असताना दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे। त्यामुळे पाटील खरंच पवारांची साथ सोडणार का याबाबत सर्वत्र सस्पेन्स तयार झाला आहे। अशातच भारतीय जनता पार्टीतील विविध नेते जयंत पाटलांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सकारात्मक आहेत। तसेच विविध स्तरातून जयंत पाटील यांना आपल्यासोबत घेण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत असं सध्या जाणवत आहे। जयंत पाटील यांच्या माध्यमातून पवारांकडे असलेली ताकद ही संपूर्णरित्या संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे। महायुतीमध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असताना देखील राज्यातील विविध मतदारसंघ तसेच विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची ताकद ही वाढलेली दिसत नाहीये। याबरोबरच विविध मतदारसंघातून महायुतीकडे लोकसभा निवडणुकीसाठी अजून देखील चांगले ताकदवर चेहरे नाहीयेत। अशातच जयंत पाटील यांच्या रूपाने ही राजकीय कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे असं सध्या वाटतंय।
पाठीमागच्या काळात अजित पवार हे जवळपास 40 आमदारांना घेऊन महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही अगदी कमी झाली। प्रत्येक जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पदाधिकारी हे अजित पवारांसोबत गेले, परंतु या सर्व पडझडीत जयंत पाटील यांनी मात्र आपला सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला हा अगदी शाबूत ठेवला। आजही या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही आमदार हे शरद पवारांसोबत आहेत। तसेच संपूर्ण जिल्ह्यात अजूनही जयंत पाटील यांचा प्रभाव दिसून येतो। सांगली जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यातील इतर काही जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांचा प्रभाव कमी जास्त प्रमाणात आढळून येतो। आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या घडीला जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पार्टीमधील सर्वात ताकदवर चेहरा आहेत, तसेच त्यांच्या पक्षाचा ते कणा आहेत। त्यामुळे जोपर्यंत पाटील हे शरद पवारांसोबत आहेत तोपर्यंत पवारांना शह देणं हे शक्य नाही हे विरोधकांना चांगलं माहीत आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जयंत पाटील यांना आपल्याकडे घेण्यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत, परंतु त्यामध्ये ते यशस्वी होतील का याबाबत आत्ताच सांगणे थोडं कठीण आहे। परंतु पुढील काळात जयंत पाटील हे जर महायुतीमध्ये गेले तर संपूर्ण राज्यात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही आपणाला वाढलेली दिसेल। त्यामुळे पाटलांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकंदरीत आजपर्यंत शरद पवारांसोबत अगदी निष्ठेने खंबीरपणे उभे असलेले जयंत पाटील हे भविष्यात त्यांची साथ सोडून भाजपासोबत जातील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।